नमस्कार मैत्रिणींनो, आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणी 16 सोमवारचे महादेवाचे व्रत करतात. म्हणूनच आपण आज 16 सोमवारची कहाणी वाचू. कहाणी 16 सोमवारची. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होतं. एके दिवशी काय झालं, शिवपार्वती फिरता फिरता ते देवळात आली. सारीपाट खेळू लागली. डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीनं गुरुवाला विचारलं. त्यानं शंकराचं नाव सांगितलं. पार्वतीला राग आला. गुरुवाला तू कोडी होशील म्हणून शाप दिला. तशा त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. पुढे एके दिवशी काय झालं, देवळी स्वर्गीच्या अप्सरा आल्या. त्यांनी गुरव कोडी पाहिला. त्याला कारण विचारलं. गुरुवानं गिरिजेचा शाप सांगितला. त्या म्हणाल्या, भिवू नको, तू 16 सोमवाराचं व्रत कर, म्हणजे तुझं कोड जाईल. गुरव म्हणाला, ते व्रत कसं करावं? अप्सराने सांगितलं. सारा दिवस उपास करावा, संध्याकाळी आंघोळ करावी, शंकराची पूजा करावी, नंतर अर्धाशेर कणिक घेऊन तीत तूप गूळ घालावं, ते खावं. मीठ त्या दिवशी खाऊ नये. त्याप्रमाणे 16 सोमवार करावे. 17व्या सोमवारी 5 शेर कणिक घ्यावी, तूप गूळ घालून चुरमा करावा, तो देवळी न्यावा. भक्तीने शंकरांची पूजा करावी. नंतर चुरम्याचा नैवेद्य दाखवावा. पुढं त्याचे 3 भाग करावे. एक भाग देवाला द्यावा, दुसरा भाग देवळी ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा, तिसरा भाग घेऊन जाऊन सहकुटुंबांनी भोजन करावं. असं सांगून त्या नाहीशा झाल्या. पुढं गुरुवानं ते व्रत केलं. गुरव चांगला झाला. पुढं काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळी आली. पार्वतीनं गुरुवाला कुष्ठरहित पाहिलं. तिनं गुरुवास विचारलं, तुझं कोड कशानं गेलं? गुरुवानं सांगितलं, मी 16 सोमवारचं व्रत केलं, त्यानं माझं कोड गेलं. पार्वतीला आश्चर्य वाटलं. तिनं आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं. समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लगेचच येऊन भेटला. दोघांना आनंद झाला. त्यानं आईला विचारलं, आई, मी तर तुझवर रागावून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली. याचं कारण काय? पार्वतीनं त्याला सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. पुढं कार्तिक स्वामींनी ते व्रत केलं. त्याचा एक सोबती फार दिवस देशांतराला गेला होता. त्याची सहज रस्त्यात भेट झाली. पुढं कार्तिक स्वामीने हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं. त्यानं लग्नाचा हेतू मनात धरला. मनोभावे 16 सोमवारचं व्रत केलं. समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला. फिरता फिरता एका नगरात आला. तिथं काय चमत्कार झाला. तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाला अनेक देशांचे राजपुत्र आले होते. मंडप चांगले सुशोभित केले आहेत. लग्नाची वेळ झाली आहे. पुढं राजानं हत्तीणीच्या सोंडेत माळ दिली. ज्याच्या गळ्यात हत्तीन माळ घालील त्याला आपली मुलगी द्यायची, असा राजाचा पण होता. तिथं आपला हा ब्राह्मण ती मौज पाहायला गेला होता. पुढं कर्मधर्म संयोगानं ती माळ हत्तीनीनं ह्याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली. तशी राजानं आपली मुलगी त्याला दिली. दोघांचं लग्न लावलं व नवरा नवरींची बोळवण केली. पुढं काय झालं, राजाची मुलगी मोठी झाली. तशी दोघं नवरा बायको एके दिवशी खोलीत बसली आहेत. तसं बायकोनं नवऱ्यास विचारले, कोणत्या पुण्यानं मी आपणास प्राप्त झाले? त्यानं तिला 16 सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. त्या व्रताची प्रचिती पाहण्याकरता पुत्रप्राप्तीची हेतू मनात धरला व हे व्रत ती करू लागली. तसा तिला सुंदर मुलगा झाला. तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं, मी कोणत्या पुण्यानं तुला प्राप्त झालो? तिनं त्याला व्रताचा महिमा सांगितला. त्यानं राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरली. तो व्रत करू लागला व देश पर्यटनाला निघाला. तिकडे काय चमत्कार झाला. फिरता फिरता तो एका नगरात गेला. त्या राजाला मुलगा नव्हता. एक मुलगी मात्र होती. तेव्हा कोणीतरी एखादं सुंदर गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी व राज्यही त्यासच द्यावं असा त्याने विचार केला. अनायासे त्या पुत्राची गाठ पडली. राजानं त्याला पाहिलं. तो राजचिन्ह दृष्टीस पडली. राजानं त्याला घरी आणलं. कन्यादान केलं. त्याला आपल्या राज्यावर बसवलं. इतकं होत आहे तो या ब्राह्मणपुत्राचा 17वा सोमवार आला. ब्राह्मणपुत्र देवळी गेला. घरी बायकोला निरोप पाठविला की 5 शेर कणकीचा चुरमा पाठवून दे. राणीनं आपला थोरपणा मनात आणला. चुरम्याला लोक हसतील म्हणून एका तबकात 500 रुपये भरून ते पाठवून दिले. चुरमा वेळेवर आला नाही. व्रतभंग झाला म्हणून देवाला राग आला. त्यानं राजाला दृष्टांत दिला. तो काय दिला? राणीला घरात ठेवशील तर राजाला मुकशील, दारिद्र्यानं पिडशील असा शाप दिला. पुढं दुसरे दिवशी ही गोष्ट राजानं प्रधानास सांगितली. तो म्हणाला, महाराज, राज्य हे जिच्या बापाचं. आपण असं करू लागलो तर लोक दोष देतील. याकरिता असं करणं अयोग्य आहे. राजा म्हणाला, ईश्वराचा दृष्टांत अमान्य करणं हेही अयोग्य आहे. मग उभयंतांनी विचार केला. तिला नगरातून हाकून लावलं.
पुढं ती दीन झाली, रस्त्यानं जाऊ लागली. जाता जाता एका नगरात गेली. तिथं एका म्हातारीच्या घरी उतरली. तिनं तिला ठेवून घेतलं, खाऊ पिऊ घातलं. पुढं काय झालं, एके दिवशी म्हातारीनं तिला चिवट विकायला पाठविलं. देवाची गती विचित्र आहे. बाजारात ही चालली, मोठा वारा आला, सर्व चिवट उडून गेलं. तिनं घरी येऊन म्हातारीला सांगितलं. म्हातारीनं तिला घरातून हाकलून लावलं. तिथून ती एका तेल्याच्या घरी गेली. तिथं तेलाच्या घागरी भरल्या होत्या. त्यावर तिची नजर गेली तसं त्यातलं सगळं तेल नाहीसं झालं. म्हणून तेल्यानं तिला घालवून दिलं. पुढं तिथून निघाली. वाटेत जाता जाता एक नदी लागली. त्या नदीला पाणी पुष्कळ होतं, पण तिची दृष्टी त्यावर गेल्याबरोबरच सर्व पाणी आटून गेलं. पुढं जाता जाता एक सुंदर तळं लागलं. त्यावर तिची दृष्टी गेली तसे पाण्यात किडे पडले. पाणी नासून गेलं. रोजच्या सारखे तळ्यावर गोवारी आले. नासकं पाणी पाहून परतले. गुरं ढोरं तानेली राहिली. पुढं काय झालं, तिथं एक गोसावी आला. त्यानं तिला पाहिलं. कोण कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली. तिनं सगळी हकीकत सांगितली. गोसाव्यानं तिला धर्मकन्या मानली. आपले घरी घेऊन आला. तिथं राहून ती कामधंदा करू लागली. जिकडे तिकडे हिची दृष्टी जाई त्यात किडे पडावे, काही जिन्सा आपोआप नाहीशा व्हाव्या, असा चमत्कार होऊ लागला. मग गोसाव्यानं विचार केला, अंतर्दृष्टी लावली. तिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आलं आहे असं त्यानं जाणलं. ते नाहीसं केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असं ठरवलं. मग त्यानं शंकराची प्रार्थना केली. देव प्रसन्न झाले. गोसाव्यानं राणीबद्दल प्रार्थना केली. शंकरानं त्याला 16 सोमवाराचं व्रत करायला सांगितलं व आपण अंतर्ध्यान पावला. पुढं गोसाव्यानं तिच्याकडून 16 सोमवाराचं व्रत करविलं. तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला. तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा झाली. दूध चोहीकडे शोधायला पाठविले. शोधता शोधता तिथं आले. गोसाव्याच्या मठीत राणीला पाहिलं. तसंच जाऊन त्यांनी राजाला सांगितलं. राजा प्रार्थनासह गोसाव्याकडे आला. गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला. वस्त्रप्रावरण देऊन संतोषित केलं. गोसावी म्हणाला, ही माझी धर्मकन्या. मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतली होती. ती तुझी पत्नी आहे. आपले घरी घेऊन जा व चांगल्या रीतीने पाणीग्रहण करून सुखानं नांद. राजानं होय म्हटलं. गोसाव्याला जोडप्यानं नमस्कार केला व राणीला घेऊन आपले नगरी आला. पुढं मोठा उत्सव केला. दान दक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले. राजा राणीची भेट झाली. आनंदानं रामराज्य करू लागली. तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून रामराज्य करा. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी. देवा ब्राह्मणाचे द्वारी, गायीचे गोठी, पिंपळाचे पारी, सुफळ संपूर्ण. ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यं. तुम्हाला आमच्या चॅनलवरील असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला, पोथी व्रतकथा ऐकायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.